नमस्कार, मराठमोळा तडका विथ आशा या आपल्या मराठमोळा कुकिंग चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण खारी बुंदी बनवणार आहोत, तीही अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग पाहूया। त्यासाठी मी सर्वप्रथम 2 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्याच मध्ये आता चिमूटभर हळद टाकून घ्यायचं आहे। हळद अगदी कलरसाठीच आपण टाकणार आहोत, जर नाही टाकायची असेल तर काहीच हरकत नाही। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे। आता याचा आपण एक स्मूथ बॅटर बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी साधारणतः 2 वाटी हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं लागेल असं पाणी टाकून आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी एकदम न टाकता थोडं करून तुम्ही जर टाकलं तर गुठळ्या होत नाहीत आणि बॅटरही छान स्मूथ होतं। साधारणतः 2 वाटी बेसनाला 1 ते 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। 1 ते 1.5 वाटी पाणी याच्यासाठी पुरेसं आहे। 1.5 वाटी पाणी टाकून ह्याला छान फेटून घ्यायचं आहे। पूर्ण स्मूथ बॅटर होईपर्यंत आपण हे फेटायचं आहे। आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या मराठमोळा तडका विथ आशा या कुकिंग चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक करून एक कमेंट करायलाही विसरू नका। ह्यात आपण याचं छान स्मूथ असं बॅटर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे, दुपारी काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं, तेव्हा हा अगदी झटपट तयार होणारा आणि घरात असणाऱ्या गोष्टीपासूनच हे तयार होणारा आहे, त्यामुळे तुम्ही कधीही हे बनवू शकता। आपण बॅटर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे। ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही तिखट कमी असते आणि याचा कलर खूप छान येतो, त्यामुळे मी हे 1 चमचा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे तुम्ही बॅटर पाहू शकता, अशा पद्धतीने हे बॅटर तुम्ही बनवून घ्या। आणि त्यानंतर एक मोठा जाड अशी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल आपण बुंदी पाडून घेणार आहोत, त्याच्यासाठी तेल कढईमध्ये टाकून घ्या। आणि हा असा झारा असतो, ह्याच्यापासून हा आपल्या भांड्याच्या दुकानात वगैरे भेटून जातो, तसा एक झारा घेऊन यायचा आणि त्याच्याने आपण ही बुंदी पाडू शकतो। आता तेल आपलं छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे। आणि मग ही बुंदी पाडायला अशा पद्धतीने सुरू करायची। एका पळीमध्ये हे बॅटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून असं झाऱ्यावरती टॅप करत राहायचं, म्हणजे बुंदी आपली छान खाली पडत राहते। तुम्ही पाहू शकता अगदी गोल बुंदी आपली तयार झालेली आहे। आता ही हाय टू मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहे, क्रिस्पी होईपर्यंत। रेसिपीला खूप वेळ लागत नाही आणि खायलाही खूप टेस्टी आहे, अगदी कमी वेळात आता छान हाय टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सोडत असताना गॅसची फ्लेम हायच असू द्या, कारण आपण बुंदी जेव्हा पडत असते तेलामध्ये तेव्हा तेलाचं टेम्परेचर कमी होत असतं। बुंदीचा जर शेप गोलच ठेवायचा असेल तर गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच असू द्या आणि मगच बुंदी पाडून घ्या, म्हणजे व्यवस्थित आपली बुंदी जशी तेलामध्ये पडेल तशा शेपची ती व्यवस्थित राहील। खाली तळाला चिपकली की बुंदीचा शेपही असा चपटा होतो, त्यामुळे शक्यतो गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच असू द्या बुंदी तळत असताना। बुंदी आता मी याच्यामध्ये काढून घेतलेले आहे। मी सर्व बुंदी तयार करून तुम्ही पाहू शकता, मी सर्व बुंदी पाडून घेतलेली आहे। आता याला आपण फोडणी देणार आहोत। आपण लसूण शेव असते तशाच फ्लेवरची ही बुंदी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी होईल इतके शेंगदाणे मी याच्यामध्ये तळून घेणार आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता हे खरपूस आपण शेंगदाणे छान तळून घ्यायचे। या शेंगदाण्याचा फ्लेवरही या बुंदीमध्ये खूप छान येतो, त्यामुळे शेंगदाणे पण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान तळून घ्यायचे आणि एक 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या मी अगदी थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत। पूर्ण फाईन पेस्ट न बनवता फक्त ठेचून घ्यायचा। आणि एक साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी होईल इतका कढीपत्ता मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। कढीपत्ता जेवढा जास्त असेल
तेवढा आपल्या या बुंदीला फ्लेवर खूप 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 छान येतो। त्यामुळे कढीपत्ता शक्यतो असेल तर तुम्ही जास्तच टाकून घ्या। कढीपत्ता आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचा आणि लसूण पण तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा होईल इतकं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि 1 मिनिटभर हे छान परतून घ्यायचं। आणि छान परतून घेतलं की याच्यामध्ये जी आपण बुंदी बनवलेली होती ती पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि 1 मिनिटभर गॅस चालू करून हे छान परतून घ्यायचं। म्हणजे छान क्रिस्पी आपला हा बुंदीचा चिवडा किंवा खारी बुंदी तयार होते। अगदी टेस्टी खमंग अशी खूप खूप चविष्ट लागते खायला आणि एकदा तुम्ही बनवली की तुम्ही सारखं बनवणार याची मी गॅरंटी देते, कारण खूपच टेस्टी लागते ही बुंदी। अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।